नमस्कार मुलांनो, कसे आहात? मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी किंवा तुमच्या शिक्षणासाठी, उत्कृष्ट आयुष्यासाठी, तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी, तुमचं ज्ञान वाढवण्यासाठी तुमच्यासोबत आहे DG कोकणी ट्युटोरियल चॅनल, जो तुम्हाला 6 to 10 या स्टँडर्डचं पूर्णपणे एज्युकेशन देणार आहे. सो चला, आज आपण चालू करणार आहोत 10th स्टँडर्डचा जिओग्राफीचा सेकंड लेसन मित्रांनो, ज्याचं नाव आहे लोकेशन अँड एक्सटेंट. ओके, चला स्टार्ट करूया. हे इंट्रोडक्शन, हे पॉईंट्स आपण साधारणतः पाहणार आहोत. चला बाळांनो, एक गोष्ट समजून घ्या. साधारणतः 10th स्टँडर्ड जिओग्राफीमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं 2 देशांचा स्टडी करायचा आहे, ज्यामध्ये आपली इंडिया आहे आणि ज्यामध्ये दुसरा एक ब्राझील आहे. तर बाळांनो, तसं जर पाहिलं तर ही जी सेकंड लार्जेस्ट पॉप्युलेटेड कंट्री इन द वर्ल्ड, famous for spices in the world, and cricket is a popular sport here. That is a kone India, our country, and we are the proud of our country because the India having most largest democratic country. Okay, in this country there are several religions, several language, several caste. After that we are to come together for our nation. So that is a true Indian. ओके, तर चला, हे इंडियाविषयी तुम्हाला कळलं की इंडियामध्ये काय फेमस आहे. तर फर्स्ट कंट्री इज इंडिया. आता सेकंड कंट्री जी आहे, जिचा स्टडी करणार आहे, ती बघा, कॉफी पॉट ऑफ द वर्ल्ड, म्हणजे जगाच्या कॉफीचा देश आहे, कॉफी पॉट आहे. सेकंड, फुटबॉल इज व्हेरी पॉप्युलर स्पोर्ट हिअर. फुटबॉल खूप फेमस आहे बाळांनो इथे, ज्याचं नाव आहे, म्हणजे ज्या कंट्रीचं नाव आहे, सेकंड कंट्री इज ब्राझील. ओके, या 2 देशांचा स्टडी करणार आहोत आपण जिओग्राफी या लेसनमध्ये. चला, तर हे अर्थ आहे, तुम्हाला माहिती आहे, हामधून गेलेलं काय बाळांनो, इक्वेटर. आणि या इक्वेटरमुळे नॉर्थर्न हेमिस्फिअर आणि साऊथर्न हेमिस्फिअर हे काय झालेले बाळांनो, सेपरेट झाले. काय झाले? सेपरेट झाले. तर हा जो भाग आहे बाळांनो, हा कसला आहे? नॉर्थर्न हेमिस्फिअर. आणि हा काय बाळांनो? साऊथर्न हेमिस्फिअर. ओके, तर ही गोष्ट समजणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपला इंडिया कुठे आहे बाळांनो? हा बघा, हा आपला नकाशा दिसतोय, मॅप या इंडियाचा. आता इंडियाचा मॅप पूर्ण नाही काढलेला बाळांनो, समजून घ्या. ओके, आणि दुसरा देश आहे ज्याचा आपण स्टडी करणार आहोत इंडियासोबत, तो आहे हा ब्राझील. काय बाळांनो? हा ब्राझील. ओके, अशा 2 कंट्रीचा आपण ह्या अर्थवर असणाऱ्या 2 कंट्रीचा काय करणार आहे बाळांनो, स्टडी. ओके, एक आहे नॉर्थर्न स्फिअरला, नॉर्थर्न हेमिस्फिअरला. कोण? इंडिया. इंडिया कुठे आहे बाळांनो? नॉर्थर्न हेमिस्फिअर. ओके, नॉर्थर्न हेमिस्फिअर. आणि ब्राझील कुठं आहे बाळांनो? साऊथर्न हेमिस्फिअर. टोटली काय आहे? अपोजिटला आहे ना, बरोबर ना? तर अपोजिटला. चला, नेक्स्ट कन्सेप्ट बघायचं ठरलं तर इंडिया नॉर्थर्नला आहे, ब्राझील. हां, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ब्राझीलचा थोडा जो नॉर्थचा साईड आहे, म्हणजे वरचा भाग, तो नॉर्थर्नमधून गेलेला आहे. थोडक्यात इक्वेटर ब्राझीलच्या नॉर्थर्न, म्हणजे इक्वेटर ब्राझीलच्या वरच्या साईडनं, नॉर्थ जे बाजू आहे, साईड आहे ब्राझील, त्याच्यातून गेलेलं आहे. तसंच विचार केला तर इंडिया ईस्टर्नला आहे बाळांनो. कुठे? इंडिया ईस्टर्न स्पिअरमध्ये बाळांनो. आणि ब्राझील जर विचार केला तर कुठे आहे बाळांनो? वेस्टर्न हेमिस्फिअरमध्ये. ओके, परत इथं तोच, एक ईस्टर्नला आहे, एक वेस्टर्नला आहे. ओके, सो ही गोष्ट तुम्हाला समजली. हॉरिझॉन्टल लाईन जी आहे त्याला काय म्हणतो? इक्वेटर. आणि व्हर्टिकल लाईनला काय म्हणतो? लॉंगिट्यूड. ओके, लॉंगिट्यूड. तर यामध्ये मॅप दिसतो इंडियाचा बाळांनो, इंडियाचा मॅप शो झालेला. ओके, बघा, हा आपला इंडिया. हा साऊथर्न पॉर्टमध्ये का बाळांनो? यस, पण कशाच्या? आशियन कॉन्टिनेंटच्या. मुळात इंडिया कोणत्या कॉन्टिनेंटमध्ये बाळांनो? आशिया. हा बघा आशियाचा मॅप आहे. तर बघा,
हा आशिया आहे आणि याच्यात आपला इंडिया साऊथर्न पार्टला आहे आशियाच्या. ओके, असणार हे डिफरंट टाईपचे स्टेट्स, समजा 28 स्टेट आहे. इंडियाचा जर विचारला तर मोस्ट नॉर्थ जो पार्ट आहे इंडियाचा तो 37°6' नॉर्थला असून सर्वात साऊथचा पॉईंट जो आहे तो आहे 8°4' नॉर्थ. ओके, कारण नॉर्थ हेमिस्फिअर असल्यामुळे दोन्ही पण ज्या कंडिशन आहे ते काय आहे बाळांनो, नॉर्थला आहे. काय आहे, नॉर्थला. ओके बाळांनो, हा काय आहे लॅटिट्यूड. काय बाळांनो याचा लॅटिट्यूड, इंडियाचं काय आहे लॅटिट्यूड. ओके, देन नेक्स्ट आहे लॉंगिट्यूड. तर लॉंगिट्यूड किती आहे बाळांनो, वेस्ट 68°7' ईस्ट टू 97°25' वेस्ट ईस्ट. कारण हा ईस्ट हेमिस्फिअरला असल्यामुळे हा इंडियाचा काय आहे लॉंगिट्यूड. काय बाळांनो लॉंगिट्यूड. आपल्याचा जर विचार केला तर अंदमान निकोबार आयलँड आहे भारताचं बाळांनो, आणि त्या आयलँडचं सर्वात शेवटचं टोक आहे इंदिरा पॉईंट. सो आपण जर विचार केला तर साऊथर्न मोस्ट टिप ऑफ इंडिया जो ज्या नावाने ओळखलं जाईल किंवा त्याचं नाव आहे इंदिरा पॉईंट इन निकोबार आयलँड. कुठे बाळांनो, इंदिरा पॉईंट इन निकोबार आयलँड. हे समजून घ्या, हे फिल इन द ब्लँकसाठी येतं. आणि त्याचा जर लॅटिट्यूडचा विचार केला तर सर्वात साऊथचं लॅटिट्यूड आपलं किती आहे 6°45' नॉर्थ. ओके, सो हा आपला इंडिया जो ज्याच्यावर आपल्याला नेहमी अभिमान असतो असा आपला इंडिया. ओके बाळांनो, तर साधारणतः आपल्या शेजारच्या कंट्रीज कोणत्या, सीज कोणते, ऑसियन कोणते, इंडियाचा स्टडी केला तर त्यामध्ये बघा पाकिस्तान आपला शेजारील देश, त्याच्या शेजारी अफगाणिस्तान, पण अफगाणिस्तानाचा थोडा का पट्टा होईना आपल्या याला जोडलेला आहे जम्मू काश्मीरला, त्यामुळे शेजारील देश अफगाणिस्तान पण येईल. त्यानंतर अरेबियन सी ही वेस्ट साईडला असणारे देश आणि सी. ओके, दुसरा जर प्रकार बघितला तर हा चायना आहे आपल्या शेजारी, नेपाळ इथे आणि भूतान इथे. ओके बाळांनो, हे नॉर्थला असणाऱ्या कंट्रीज आहे. त्यानंतर ईस्टचा विचार केला तर म्यानमार, बांगलादेश आणि बे ऑफ बेंगॉल ही सी आपल्या कुठे बाळांनो ईस्टला. ओके, तर साधारणतः ही शेजारील कंट्री. साऊथचा विचार केला तर श्रीलंका, इंडोनेशिया, मालदीव्ज, इंडियन ओशन या साऊथला असणारे स्टेट्स किंवा ओशन बाळांनो जे तुम्हाला वेगवेगळ्या कलरमध्ये शो केलेले आहे. ओके बाळांनो, ऑफिशियल नेम काय आहे आपल्या कंट्रीचं तर रिपब्लिक ऑफ इंडिया. आपल्या कंट्रीचं ऑफिशियल नेम काय आहे बाळांनो, रिपब्लिक ऑफ इंडिया. साधारणतः आपल्या आता ॲक्च्युली तुम्हाला काही क्लॅरिफिकेशन करायचं आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये 29 स्टेट्स 7 युनियन टेरिटरीज आहे बाळांनो, पण ॲक्च्युली करंट स्टेटमध्ये थोडं म्हणजे चेंज झालेले 28 स्टेट अँड 8 काय बाळांनो युनियन टेरिटरीज. तर जम्मू काश्मीर हे स्टेट होतं, त्याचं कन्व्हर्जन आपण म्हणजे इंडियाने टेरिटरीजमध्ये केलं. त्यानुसार हे लक्षात ठेवा, ह्या युनियन टेरिटरीज दिलेल्या आहे, त्यामध्ये अजून जम्मू काश्मीर पण वाढले बाळांनो. हे जे BECD G हे जे पॉईंट आहे हे काय इंडिकेट करतं बाळांनो, काय तुम्ही सांगा. बघा, कॅपिटल ऑफ इंडिया न्यू दिल्ली. ओके, देन ब्राझीलचा विचार केला बाळांनो तर नॉर्थर्न हेमिस्फिअर साऊथर्न हेमिस्फिअरमध्ये ब्राझीलचा एकदम स्मॉल पार्ट नॉर्थर्न हेमिस्फिअरमध्ये, लार्जेस्ट पार्ट हा साऊथर्न हेमिस्फिअरमध्ये. लॉंगिट्यूडचा विचार केला तर ब्राझील टोटली वेस्टर्न हेमिस्फिअरमध्ये. ओके, त्यानंतर ब्राझीलचा हा ओरिजिनल मॅप आहे जो नॉर्थर्न पार्ट ऑफ कॉन्टिनेंट ऑफ साऊथ अमेरिका. साऊथ अमेरिकाचा हा टोटल साऊथ अमेरिका कॉन्टिनेंट आहे, त्याचा नॉर्थर्न पार्ट हा ब्राझील आहे बाळांनो. जर ब्राझीलचा लोकेशनचा विचार केला, लॅटिट्यूडमध्ये विचार केला तर साधारणतः 5°15' नॉर्थ टू 33°45' साऊथपर्यंत पोचलेला आहे लॅटिट्यूड. आणि जर लॉंगिट्यूडचा विचार केला बाळांनो तर 73°48' वेस्ट टू 34°45' वेस्ट इतका आहे. म्हणजे नॉर्थ टू साऊथ आहे बट वेस्टला आहे, वेस्ट हेमिस्फिअरमध्ये ब्राझील आहे. त्यानंतर ब्राझीलचा विचार केला तर लार्जेस्ट कंट्री इन साऊथ अमेरिका
हा साऊथ अमेरिका जो कॉन्टिनेंट आहे बाळांनो, याच्यात सर्वात मोठा देश म्हणून ब्राझीलला ओळखलं जातं. ओके. आणि बाकीच्या ज्या कंट्रीज आहे बरोबर ना, हे इक्वेडॉर अँड चिली अशा 2 जर कंट्री सोडल्या तर सर्व कंट्रीजची बाउंड्रीज ब्राझीलला आहे बाळांनो. ओके. मग त्यामध्ये फ्रेंच गायना असेल, सुरिनेम असेल, गायना असेल, व्हेनेझुएला असेल, बरोबर ना बाळांनो. हे सर्व नॉर्थ ॲटलांटिक ओशियन असेल. हे कोणत्या साईडला आहे बाळांनो? नॉर्थला असणाऱ्या कंट्रीज आणि ओशियनचे नावं दिलेले. वेस्टला असणाऱ्या कंट्रीज कोणते बाळांनो? कोलंबिया, इक्वेडॉर, पेरू, बोलिव्हिया, पॅराग्वे, अर्जेंटिना, चिली. आणि दक्षिणेचा साऊथचा जर विचार केला बाळांनो, साऊथला उरुग्वे आणि तसंच साऊथ ॲटलांटिक ओशियन पण आहे. हे नेबरिंग कंट्रीज अँड नेबरिंग ओशियन. नेबरिंग ओशियन 2 असेल, नॉर्थ ॲटलांटिक ओशियन, साऊथ ॲटलांटिक ओशियन. ओके बाळांनो, हे ब्राझीलच्या रिलेटेड माहिती. ब्राझीलचं ऑफिशियल नेम जे आहे ते बाळांनो फेडरेटिव्ह रिपब्लिक ऑफ ब्राझील आहे. जसं इंडियाचं रिपब्लिक ऑफ इंडिया आहे तसं ब्राझीलचं फेडरेटिव्ह रिपब्लिक ऑफ ब्राझील हे नाव आहे बाळांनो. साधारणतः ब्राझीलमध्ये 27 स्टेट अँड 1 फेडरल डिस्ट्रिक्ट आहे, ज्याचं कॅपिटल आहे, म्हणजे 1 फेडरल डिस्ट्रिक्ट जे आहे ते ब्रासिलिया आहे बाळांनो. हे बघा या ठिकाणी दिसतंय ब्रासिलिया. 27 स्टेट्स. त्यानंतर हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड जर इंडियाचं बघितलं, साधारणतः इंडिया अंडर द ब्रिटिश रूल. ओके. 1.5 century इंडिया अंडर द ब्रिटिश रूल. ओके. अँड Britishers enter India as a traders, and they later established East India Company, and then gradually colonized India. Then after very long freedom struggle, India got independence on 15 August 1947. फायनली 150 वर्षानंतर 15 ऑगस्ट 1947 इंडिया काय झाला? ब्रिटिश रूलपासून इंडिपेंडंट झाला. दिस द पार्लिमेंट ऑफ इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स. हा बरोबर ना. आणि आपले जे पार्लिमेंट आहे ते रिपब्लिक आहे. आणि आपल्या इंडिपेंडन्स झाल्यानंतर देर आर सेव्हरल प्रॉब्लेम्स कम्स इन आवर कंट्री बिकॉज देर इज अ व्हेरी पुअर कंडिशन. बिकॉज ब्रिटिश म्हणजेच इंग्रज यांनी इतके लुटलं होतं भारताला की त्यामध्ये जी प्रॉपर्टी होती सर्व घेऊन गेलेले होते. त्यामुळे प्रॉब्लेम असा आला की इतके सारे रिलिजन असणारा, इतक्या साऱ्या कास्ट असणारा, इतक्या साऱ्या लँग्वेज असणारा आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं काय असणारा जॉग्राफिकल रिजन असणारा देश कसा सर्वाईव्ह करेल त्यानुसार खूप सारे डिफिकल्टी भारतासमोर आल्या. परंतु जो हारता नाही वही तो भारत आहे. त्यानंतर इंडिया आणि पाकिस्तानमध्ये 3 वार झाले. 1948 असेल, 1965 असेल, 1971 असेल. हे 3 वारमध्ये. आणि जर इंडिपेंडन्सचं वार सोडलं तर 1999चं वार असेल. 4 वार ते पण 1947 और 48चं आपण निग्लेक्ट करू. त्यावेळेस इंडिपेंडन्सचा काळ होता असं समजू. तर साधारणतः 1970ला खूप सारा फॅमिली आला इंडियामध्ये. फूडचं इतका शॉर्टेज होता का जगणं मुश्किल झालं होतं. त्यामुळं देर आर सेव्हरल पीपल्स आर डेड ड्यू टू द फॅमिली. ओके. So very different types of situations happened in our country, but after that our country or our Indians faced all types of problems and given solution to on it, and now we are the greatest country in the world. आपण म्हणायलाच पाहिजे बाळांनो, काय इंडियामध्ये काय कमी. आज भारत या 200-250 देशामध्ये एक भारताचं वेगळं स्थान तयार झालं आहे. जरी आपण अंडर डेव्हलप असू बाळांनो, तरी पण आपण डेव्हलपच्या वरती डेव्हलपमेंट असणाऱ्या कंट्रीजला आपण कॉम्पिटिशन देतो बाळांनो. हे काही कमी नाही बाळांनो, कळलं. तर साधारणतः आपलं जे इंडिया आहे हे ग्लोबल मार्केट झालं आहे बाळांनो. साऱ्या जगाचं मार्केट आपण झालेलं आहे बाळांनो. प्रत्येक टाईपचा प्रॉडक्ट आपल्याकडे येऊ शकतो. आपला प्रॉडक्ट जगभर जाऊ शकतो. सो ग्लोबल मार्केट झालं आहे. आपला जर विचार केला इंडियाज इकॉनॉमी डेव्हलपमेंटमध्ये विचार केला तर आपलं टाईम टू टाईम डॉलरमध्ये इन्क्रीज होतं आहे बाळांनो. आपली करन्सी जरी रुपीज असली पण आपल्याला डॉलर पण लागतो. कशासाठी?
कारण इंटरनॅशनल ट्रेडिंग करण्यासाठी डॉलरमध्ये केलं जातं त्यामुळे. ओके, सो दिस इज द कंट्री. 1990ला इंडिया इम्पोर्ट बिल्स वेअर हाय. ओके, दे एक्सपोर्ट अर्निंग्स वेअर लो. 1990ला बाळांनो इम्पोर्ट जास्त होता, एक्सपोर्ट कमी होता. ओके, त्यामुळे काय झालं, त्याचा इकॉनॉमिक ग्रोथ जी आहे ना बाळांनो त्याच्यावर इम्पॅक्ट झाला. काय झाला, इम्पॅक्ट झाला. आणि त्याच्यावर सोल्युशन म्हणून न्यू इकॉनॉमिक पॉलिसी इंट्रोड्यूस झाली, जेणेकरून इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे इंडियाची, त्यासाठी. ओके, त्यासाठी एक न्यू पॉलिसी आणली गेली. पुढे जाऊन इंडियाला एकदम स्ट्रॉंग कंट्री का मानता जग माहिती आहे का बाळांनो, कारण प्रपोर्शन ऑफ यूथ इन इंडिया पॉप्युलेशन इज आहे. जगामध्ये जितके यूथ आहे ना बाळांनो तेवढे म्हणजे चायना सोडल्यानंतर तितके यूथ आपल्या कंट्रीमध्ये बाळांनो. कंट्री म्हटलं तरी चालेल, यूथ कंट्री म्हणून पाहिलं जाते इंडियाकडे, कारण सर्वात जास्त यूथ. हां, पण त्या यूथने जर डेव्हलपमेंटमध्ये पार्टिसिपेट केलं तर इंडियासारखा मोस्ट अँड टॉपेस्ट कंट्री या जगामध्ये पण पाहायला भेटणार नाही आपल्याला. अमेरिका पण अमेरिकेला सहज मागे टाकू शकतो, इतकी पॉवर यूथमध्ये असते. पण त्या यूथने फक्त देशासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे तरच होऊ शकते. त्यानंतर इंडियाचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघताना वर्किंग पॉप्युलेशन जास्त आहे बाळांनो, जरी यंग कंट्री आहे बघा, बरोबर ना. तर यूथ फॉर्म्स काय मेजर पार्ट ऑफ वर्किंग पॉप्युलेशन. यूथ अशी गोष्ट आहे का वर्किंग पॉप्युलेशन म्हणजे यूथ आहे, हे समीकरण लक्षात ठेवा. आणि वर्किंग पॉप्युलेशनमध्ये यूथ जितकी जास्त असेल तेवढी कंट्रीची डेव्हलपमेंट जास्त होती. ओके, म्हणून इंडियाला यंग कंट्री म्हणतात. ब्राझीलचा विचार केला बाळांनो, ते इथे पाओ ब्राझील ट्री नावाची ट्री होती. ओके, त्यावरनं ब्राझील हे नाव पडलं गेलं. जवळजवळ 3 सेंचुरीज म्हणजे 300 इयर्स किंवा त्याच्यापेक्षा जास्त ब्राझीलवर पोर्तुगीजचा रूल होता. ब्राझील वॉज अंडर पोर्तुगीज रूल. सो ब्राझीलला पण इंडिपेंडन्स भेटलं 1822ला. हा ना बाळांनो, कधी 7 सप्टेंबर 1822. परंतु 1930 to 1985ला म्हणजे या साधारणतः 55 वर्षाच्या काळात, म्हणजे हाफ सेंचुरीपेक्षा जास्त पॉप्युलिस्ट मिलिटरी गव्हर्नमेंट होतं बाळांनो ब्राझीलमध्ये. पॉप्युलिस्ट मिलिटरी गव्हर्नमेंट. हे फेडरल प्रेसिडेन्शियल रिपब्लिक टाईप ऑफ गव्हर्नमेंट आपल्याला ब्राझीलमध्ये पाहायला भेटतं. साधारणतः ब्राझीलचं जे ग्लोबल फायनान्शियल डिफिकल्टीज आहे 20th सेंचुरीपर्यंत होत्या. त्यानंतर ब्राझीलमध्ये थोडक्यात सुधारणा झाली आणि ग्रोथ व्हायला लागली, ते पण अंडर डेव्हलपमेंटमध्ये. ओके, इकॉनॉमिकल ग्रोथ झाली, कॉन्ट्रीब्युशन वाढलं वर्ल्डमध्ये, त्यामुळे इम्पॉर्टंट मार्केट झाले फ्युचरमध्ये. आत्ताचे होऊ राहिलं पण फ्युचरमध्ये इम्पॉर्टंट मार्केट असेल ब्राझील बाळांनो. ओके, सो यानुसार हा लेसन आपला आज संपलेला आहे, सेकंड लेसन, ज्यामध्ये आपण ब्राझील आणि इंडियाचं लोकेशन किंवा बॅकग्राऊंड हिस्ट्री वगैरे सर्वांचा स्टडी केला आहे. ओके बाळांनो, तर आपण लक्षात असू द्या, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक कमेंट शेअर करून आमचा उत्साह वाढवा.